भीड़ में राजनीतिक माहौल गर्माता जा रहा है। मराठा आंदोलन के नेता मनोज जरांगे पाटिल ने धनंजय मुंडे के गिरोह पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि गिरोह की साजिशें खत्म होनी चाहिए। इसी कड़ी में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से बीड मामले में सख्त कार्रवाई की मांग की। खरंच हे धक्कादायकपणे आणि चीड येण्यासारखं सुद्धा आहे की इतका हा पवित्र जिल्हा असताना, बीड जिल्हा ही चंपावती नगरी असताना इथं इतके प्लॅनिंग न म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही। गुंडगिरीच्या, हप्ते वसुलीच्या, खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बलात्काराच्या असे दरोड्याचे हे गुन्हे त्यांच्यावरती असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं, या राज्यानं कधी बघितलं नव्हतं। काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली, खूप वाईट। आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले, सामूहिक कट करायला लागले, संघटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून, मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवासमोरही म्हणलो होतं की खंडणी मागणारे आणि खुनातले ही एकच आरोपी ते वेगळे नाही आहेत। ह्या तीन टीम असं माझं मत आहे। खंडणी मागायला लावणारा एक वेगळी टीम, खून करायला लावलेली वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला होतो। सरमाडका काय कोण येतो ते एका जागेवर बसले ते आणि हे घडून आणतोय। म्हणजे खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणारापेक्षा हे सामूहिक कट घडून आणणारा आणि खून आणि खंडणी घडून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे। याच्यावरती 302 होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे, पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे। तुम्ही कुठे सदस्य बनवायले, आमका बनवले, तंक बनवले। आणखीन मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणाने मी सांगतो, खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस हे फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्यार येणं आवश्यक। यांना कोणत्या मंत्रालयांनी फोन केले त्या काळात 20-22 दिवसाच्या काळात यांनी 100% फोन केलेले आहेत। कुणीतरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कसं काय नाही, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट, जे आरोपी खंडणीतले आणि खुनातले पळून गेले यांना सांभाळणं कुणी, गाड्या कोणी पुरवल्या, पैसा कोणी पुरवला, हे कोण, घर कोणी दिले, हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे। कारण हे लाभार्थी आहेत, कुणी चोऱ्या करायचे, हे चोट्टे चाट्टे हे एकमेकाला देत असतील पैसे, म्हणून ही लाभार्थी टोळी आणि या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली। त्यांच्या समाजाला सुद्धा डाग लागला। जी पत होती, प्रतिष्ठा होती ना, ह्या टोळीमुळे, ही धनंजय मुंडेची टोळी, ह्या टोळीमुळं वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आली। म्हणून हिचा नायनाट होणं गरजेचं आहे, मुख्यमंत्र्यांना तो करावा।